बघ सीमा, त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला मग? हे बघ, जर तुला लोकांच्या डोळ्यात धूळ फेकून जर सरपंच पदासाठी उभं राहायचं असेल ना, तर तू या सरपंच पदासाठी उभी न राहिलीच पाहिजे. आणि हा प्रश्न राहिला माझा. अगं मी इतरांच्या टाळूचं लोणी खाणार तो मी नव्हे. झोळी पोळी दुसऱ्याची भाजायची आणि झोळी मात्र आपली भरायची का? वाह वाह वाह. अरे आज मला तुझा सार्थ अभिमान वाटतो आहे बघ. अण्णा तुम्ही या बसा. खरंच आज हे तुझे शब्द ऐकून माझा ऊर अभिमानाने भरून आला. अण्णा माहिती आहे का, ह्या सीमाच्या डोक्यात काय फुल भरलं आहे? काही बडबडत बसते. अरे हे खूळ आणि असं हे बरळणं मीच तिला सांगितलं होतं. म्हणजे अरे मला तुझी परीक्षा घ्यायची होती की माझा मुलगा हा माझ्यासारखाच एकवचनी आहे की नाही याची. पण आज मला खात्री पटली. खरंच विक्रांत, अरे सामाजिक कर्तबगारी जर दाखवायची असेल ना तर ती प्रामाणिकपणे दाखवायची. अहो अण्णा, तुमच्यासारखे मला जन्मदाते भेटले हे मी माझं नशीबच समजतो. आणि तुमच्याबद्दल